नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आपल्या सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी आज आपण महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या संपूर्ण 24 गव्हर्नमेंट मेडिकल प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस मधील एमबीबीएस चा 85% कोट्याचा कट ऑफ किती असू शकतो त्या संदर्भात एक्सपेक्टेड कट ऑफ आपण सांगणार आहे। बऱ्याच वेळा हे प्रेडिक्शन मात्र जवळपास 100%च्या बरोबर येऊ शकतं। खूप वेळा हा जो कट ऑफ आहे तो पहिल्या राऊंडचा नाहीये, राऊंड 3 मध्ये सुद्धा नाहीये, स्टे वेकन्सी राऊंड मध्ये या मार्च पर्यंत आपल्याला मिळू शकणार आहे। हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणून लक्षात ठेवायचा। आपण एक्सपेक्टेड कट ऑफ महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 24 प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत। त्यामध्ये वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस पालघर या ठिकाणी आपल्याला 17,05,000 रुपये एवढी फीज आहे आणि कॅटेगरी नुसार हे सगळे सीट्स भरले जात असतात। परंतु या ठिकाणी कसले प्रकारचे स्कॉलरशिप मिळत नाही, मात्र मेरिट मधला बेनिफिट तुम्हाला मिळू शकतो। एमयूएसएस नाशिक मार्फत ही परीक्षा घेतली जाते, त्यामुळे या मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला एमयूएसएस ची डिग्री मिळत असते। त्यामुळे ज्यांना डीमचा पर्याय नकोय त्यांनी वेदांताचा पर्याय निवडू शकतात। परंतु आपण हा जो एक्सपेक्टेड कट ऑफ पकडलेला आहे तो वेदांता मेडिकल कॉलेज डहाणू पालघर याला वगळून आपण काढलेला आहे। ओपन कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे, खरं तर गेल्या वर्षीचा जो रँक आहे ओपन कॅटेगरीचा त्यावरती अवलंबून जर काढला तर दरम्यान 475 येतो। परंतु यावर्षी काही कॉलेजेस वाढणार आहेत, त्यानंतर काही प्रायव्हेट कॉलेजेस वाढणार आहेत, त्यामुळे कट ऑफ हा 470 पर्यंत राहणार आहे। महाराष्ट्र राज्यातला ओपनचा कट ऑफ 470 हा सेफ झोन मध्ये असं समजायला काही हरकत नाही। ईडब्ल्यूएस या कॅटेगरीचा सुद्धा 470, कारण इकडे ईडब्ल्यूएस मध्ये हा बेनिफिट हा फक्त गव्हर्नमेंट मध्ये मिळू शकतो। बाय डिफॉल्ट तुम्ही प्रायव्हेट मध्ये गेल्यानंतर ओपन मधूनच तुमचा राहू शकणार आहे। एसीबीसी ज्याला मराठा आरक्षण म्हणूया त्याच्यासाठीचा कट ऑफ जो आहे तो 5 ते 7 मार्कांनी कमी होऊ शकतो। बऱ्यापैकी हा कट ऑफ फारसा कमी होत नाही, पण तरी सुद्धा आपण हा जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तो 465 असू शकतो। परंतु खरं पाहता ओपन ईडब्ल्यूएस ओपनचा थोडा हायर साईड नसतो, पण ईडब्ल्यूएस ओबीसी आणि एससीबीसीचा लास्ट ऍडमिटेड कॅन्डिडेट हा समान 2 मार्कावरच असतो। आता तुम्ही म्हणाल या कॅटेगरीचा बेनिफिट होतो का? होतो, फक्त हायर साईड नाही। म्हणजे समजा बीजे मेडिकल कॉलेजेस मध्ये समजा एससीबीसीचा आणि ओपन मध्ये फरक पाहिला तर तो 25 ते 30 मार्काचा डिफरन्स आपल्याला दिसू शकतो। परंतु ईडब्ल्यूएस मध्ये सुद्धा फरक, ईडब्ल्यूएसच्या प्रायव्हेट मध्ये नाही फरक दिसणार, गव्हर्नमेंट मध्ये मात्र खूप सारा फरक दिसू शकतो। आता ईडब्ल्यूएसचा कट ऑफ हा कमी कशामुळे येतो तर मराठा आरक्षण आहे, त्यामधून मराठा कास्टची बाजूला काढल्यामुळे त्यांना ईडब्ल्यूएस फक्त सेंट्रलचं मिळू शकतं, परंतु स्टेटचं मिळू शकणार नाही। त्यामुळे तो जो कट ऑफ आहे त्याच्यावरती परिणाम होताना दिसतो। एसीबीसी 465, ओबीसीचा पुन्हा आपल्याला 468 पर्यंत किंवा 69 पर्यंत कट ऑफ येऊ शकतो। एनटीबी या कॅटेगरीचा 440 ते 442, एनटीसी कॅटेगरीसाठी 460 ते 465 पर्यंत आपल्याला कट ऑफ येऊ शकतो। एनटीडीचा परत आपल्याला सांगत आहे ते म्हणजे 468 ते 470 पर्यंत कट ऑफ राहू शकेल। एससी कॅटेगरीचा मात्र 410 पासून 415 पर्यंत कट ऑफ येऊ शकतो। एससी कॅटेगरीचा एसटी कॅटेगरीचा 300 ते 305 पर्यंत कट ऑफ येऊ शकणार आहे। हा एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे विजय कॅन्डिडेटचा सुद्धा आपल्याला जर पाहायला गेलं तर दरम्यान 455 पर्यंत कट ऑफ प्रायव्हेट कॉलेजमध्ये येऊ शकतो। आपल्या सर्वांना महत्त्वाचा टॉपिक या निमित्तानं असं सांगायचंय की हा जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तो लास्ट ऍडमिटेड कॅन्डिडेट इन स्टे वेकन्सी राऊंड जे काही राऊंड होणार आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसचा कट ऑफ राहणार आहे। आपल्या सर्वांना हा कट ऑफ उपयोगी पडू शकतो। आपल्याला एसएमएल वरती ऍडमिशन अवलंबून असतं, ऑल इंडिया रँक वरती आधारित जो काही यावर्षीचा मार्क्स आहे त्याच्यावरती आपण हा बनवण्याचा प्रयत्न आहे। ह्याच्यामध्ये मोस्ट अॅक्युरसी येण्याचा 100% परिणाम होत आहे। बऱ्याच वेळा थोडंसं हायर साईडने लोक काही तर कट ऑफ सांगत आहेत, परंतु याच्यामध्ये काही एक्सपेक्टेड कॉलेजेसमध्ये सीट्स वाढण्याची पॉसिबिलिटी, त्याचबरोबर एसएमएल म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या वर्षी एवढीच असू शकते अशा प्रकारचा काही अंदाज नसतो, त्याच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन्स असू शकतं आणि त्यावरती सुद्धा हा कट ऑफचं एक प्रेडिक्शन एक्सपेक्टेशन 1-2 मार्काचा डिफरन्स येऊ शकतो। आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा जो एक्सपेक्टेड कट ऑफ मी सांगितलाय हा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, त्याच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा।
आपल्या सर्वांना एक आपण हँडबुक बनवण्याचा प्रयत्न केला. करिअर मेकिंग गायडन्स मेडिकल ऍडमिशन प्रोसेस गाईडलाईन्सचं बुक आहे. हे बुक ज्यांना पाहिजे असेल याच्यामध्ये आपण सर्व प्रकारचे डॉक्युमेंट्सची लिस्ट, त्याचबरोबर काही जनरल गोष्टी असतील, किंबहुना याच्यामध्ये काही महत्वाचे FAQ पण दिलेले आहेत, फ्रिक्वेंट आस्किंग क्वेश्चनच्या संदर्भामध्ये. फी स्ट्रक्चर आपल्या कॅटेगरीला किती बसेल या संदर्भात पण आपण सांगितले. सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या गव्हर्नमेंट MBBS गव्हर्नमेंट, प्रायव्हेट आणि डीम्ड अशा MBBS, BDS आणि BAMS चा सर्व कट ऑफ दिलाय. त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्यामध्ये असणाऱ्या 57 डीम्ड MBBS युनिव्हर्सिटीचा सुद्धा तिन्ही राऊंडचा कट ऑफ दिलेला आहे. प्रत्येक कॅटेगरी वाईज कट ऑफ दिलेला आहे. एम्स, जिपमर, AMU, BHU सुद्धा यामध्ये कट ऑफ आपण दिलेला आहे. AFMC चं सुद्धा डिटेल्स इन्फॉर्मेशन दिले. BVSC चं सुद्धा यामध्ये माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर मेडिकल सर्टिफिकेटचा फॉर्मेट या सर्व गोष्टी याच्यामध्ये आपण देण्याचा प्रयत्न केला. BHMS कॉलेजची लिस्ट दिलेली आहे. BVSC चा कट ऑफ दिलेला आहे, कॉलेजच्या संदर्भातली माहिती. त्याचबरोबर डीम्ड कॉलेजमध्ये BHMS मध्ये किंवा BMS मधला विद्यार्थ्यांचा कट ऑफ सुद्धा यामध्ये दिलेला आहे. हे तुम्हाला मागवायचं असेल तर 450 रुपये कॉस्ट आहे. आपण 100 रुपये कमी करून 350 रुपये प्लस 50 रुपये पोस्टेज असं एकंदरीत आपण 400 रुपये पाठवलं तर तुमच्या घरपोच 3 ते 4 दिवसामध्ये येऊ शकतं. दुसरा महत्वाचा मुद्दा, करिअर मेकिंग गायडन्सचे आपल्याला पर्सनल गायडन्स घ्यायचे असेल तर अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्याशी संपर्क करू शकतात. आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये येऊ शकतात. ज्यांचे स्कोर अगदीच कमी आहे, 200 पेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्याला संपर्क करून NRI कोट्यामधून डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये, मॅनेजमेंट कोट्यामध्ये असणाऱ्या IQ कोट्याच्या सुद्धा महाराष्ट्रामध्ये किंवा इतर राज्यामध्ये, तेलंगणा, कर्नाटकामध्ये असणाऱ्या IQ कोट्यामध्ये किंवा ओपन स्टेट्स मधून असणाऱ्या भारत देशामध्ये आपल्या ह्या कट ऑफच्या खाली थोडेसे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार किंवा तामिळनाडू, पॉंडिचेरी या प्रोसेसमध्ये आपल्याला जाता येऊ शकतो. यासाठीचा इन्फॉर्मेशन सुद्धा आपण तुम्हाला देऊ. त्याचा पेड काउन्सिलिंग प्रोग्राम सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. एकदम जस्ट इलिजिबल मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा NRI कोटा किंवा इतर देशामध्ये MBBS करण्यासाठी आपल्या सर्वांना एखादी गोष्ट पाहिजे असेल तर ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे. भारत देशामध्ये टॉपमध्ये असणारे विश्व मेडिकल ऍडमिशन पॉइंट असणाऱ्या जवळपास 22 शाखांमधून आपण हे काम करत आहे. जवळपास 10,000 पेक्षा जास्त अब्रॉडमध्ये ऍडमिशन करून सक्सेसफुल रेशो बनवलेला आहे. अगदी ऑथेंटिक आणि अफोर्डेबल प्राइस मध्ये आपल्याला MBBS रशिया, टिमोर असेल किंवा जॉर्जिया, फिलिपाईन्स, रशिया या सगळ्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये देशामध्ये सुद्धा आपल्याला ऍडमिशन करण्याची आपल्याकडे सुवर्ण संधी उपलब्ध होते. अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याकडे संपर्क करता येऊ शकतो. बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला ऑथेंटिकली येऊ शकतात. UK, जॉर्जिया, रशिया, नेपाळ, कझाकिस्तान, बांगलादेश, किर्गिस्तान, रोमानिया, जर्मनी, USA, उझबेकिस्तान, व्हिएतनाम, त्याचबरोबर टिमोर आणि रशिया आणि जॉर्जिया या सर्व प्रकारच्या राज्यामध्ये, देशामध्ये सुद्धा आपल्याला ऍडमिशन करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध होऊ शकते. आपण सर्वजण आपल्या हा जो आतापर्यंत कट ऑफच्या संदर्भात आपण प्रेडिक्शन मांडलेले या संदर्भात जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.